विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वा वर्ग पास झाले असाल तर तुम्हाला आता 11वीमध्ये प्रवेश प्रक्रिया करायची असते आणि ही जी प्रवेश प्रक्रिया आहे पूर्वीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया नाही आहे, तर ती ऑनलाईन बेसिसवर या ठिकाणी तुम्हाला प्रवेश प्रक्रिया घ्यायची आहे. तर तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी 10वा वर्ग उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांनी लवकरात लवकर आपल्या कॉलेजमध्ये जाऊन, आपल्या शाळेमध्ये जाऊन आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागते. तर या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहे, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स काढून घ्यावं लागेल, तर ती लिस्ट पुढे दिलेले आहे, तर ते तुम्ही बघून घ्या. बघा, डॉक्युमेंट्स फॉर स्टँडर्ड 11 ॲडमिशन. पहिल्यांदा सगळ्यात पहिले काय लागेल तुम्हाला, तर वर्ग 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला लागतो. म्हणजेच शाळा सोडल्या दाखला म्हणजेच काय, TC. सध्या तुम्हाला TC वगैरे मिळालं नसेल तरी हे ऑनलाईन मार्कलिस्टवर होऊन जाते. नंबर सेकंड काय दिलेला आहे, 10वीचे गुणपत्रक. कारण आपण 11वीमध्ये ॲडमिशन घेत आहोत म्हणून तुमची गुणपत्रका. जर तुमची मार्कलिस्ट आली नसेल तरी ऑनलाईन मार्कलिस्ट काढून घेतली आहे, तर ती तुम्ही शाळेमध्ये नेऊन दाखवायची. त्याच्यावर सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाते. नंबर तिसरा पॉईंट काय आहे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड. तुमचं स्वतःचं आधार कार्ड घेऊन जायचं विद्यार्थ्यांनी. नंबर 4 दिला आहे, राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्याचा जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट. जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमध्ये येत असतील त्यांनी कास्ट सर्टिफिकेट घेऊन जाणे गरजेचं आहे. जरी तुमच्याकडे आता अवेलेबल नसेल, कारण तुम्ही जस्ट 10वा वर्ग पास झालेला आहात, त्यामुळे तुमच्याकडे आता जरी नसेल तर त्याची रिसिप्ट तुमच्याकडे असतील तरी ते तुम्ही सोबत घेऊन जा, शाळेमध्ये दाखवा आणि 15 दिवसांनी 8 दिवसांनी येणार आहे, अशा प्रकारे त्यांची व्यवस्था करता येईल असं त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. ठीक आहे. म्हणजे ही काही असं मेजर इश्यू नाही आहे. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढणे गरजेची गोष्ट आहे. नंबर 5वा पॉईंट काय दिलेला आहे बघा, वडिलांचा किंवा आईचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट. वडील जर सर्व्हिसवर असतील तर त्यांचं इन्कम सर्टिफिकेटचं तुम्हाला काढावं लागेल. आई सर्व्हिसवर असेल तर आईचं सुद्धा उत्पन्नाचा दाखला लागेल. म्हणजेच वडील किंवा आई दोघांपैकी कुणाचा एकाचा चालतो. जर नसेल तुमच्याकडे तर ताबडतोब तुम्ही तहसीलमध्ये जाऊन उत्पन्न दाखला तुम्ही काढू शकता. ठीक आहे. नंबर 6 पॉईंट दिला आहे, ज्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियनची आवश्यकता आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमियन प्रमाणपत्र ची गरज असते. तर ही तुम्हाला लगेच मिळणार नाही, पण सुरुवातीला रजिस्ट्रेशन करणं कॉलेजमध्ये जाऊ आवश्यक आहे. तर त्या ठिकाणी 6वा पॉईंट आपला झालेला आहे. म्हणजे नॉन क्रिमिलियन म्हणजे जनरली कसं असते, OBC किंवा ओपनचे विद्यार्थी जे असतात त्यांच्यासाठी लागू पडते, सगळ्यांसाठी लागू पडत नाही. 7वा पॉईंट दिलेला आहे, स्वप्रमाणपत्र. जर तुम्हाला म्हणजे स्वप्रमाणपत्र म्हणजेच काय, अंडरटेकिंग म्हणजे आपलं जे स्वप्रमाणपत्र असते ते लागू असल्यास ते घेतात शाळेवाले, अदरवाईज घेणार नाही. नंबर नेक्स्ट पॉईंट बघा, अपंग प्रमाणपत्र लागू असल्यास म्हणजेच काय, जर तुमच्यापैकी कोणी हँडिकॅप असेल, अपंग असेल, तर त्या विद्यार्थ्याचं डिसेबल्ड सर्टिफिकेट जे असते, फिटनेस सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच म्हणजे तो व्यवस्थित आहे का बा, तर त्याच विद्यार्थ्यांनी ते अपंग प्रमाणपत्र घेऊन जायचं असते. सगळ्यांनी घेऊन जायची गरज नाही. नंबर नेक्स्ट पॉईंट आहे, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जे असेल, ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त झालेले लोक असतील, तर अशाच लोकांनी ते सर्टिफिकेट शाळेमध्ये आणून दाखवायचं आहे. त्याची झेरॉक्स परत कॉलेजला आणून द्यायची आहे. नंबर नेक्स्ट आहे, म्हणजे लागू असल्यास आहे बरं, ते घाबरून जायचं काम नाही आहे. क्रीडा प्रमाणपत्र जर असेल तुमच्याकडे, क्रीडा सर्टिफिकेट, तर तुम्ही घेऊन दाखवू शकता किंवा तुमच्या डॉक्युमेंट्ससोबत अटॅच करू शकता. प्रत्येकाला कंपल्सरी नाही. नंबर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे, स्वतंत्र सैनिक पाल्य प्रमाणपत्र. म्हणजेच काय, जे स्टुडंट आर्मी पर्सनमध्ये, म्हणजे आर्मी पर्सनचे वडील असतात किंवा त्यांचे मिलिटरीमध्ये कोणी जर नातेवाईक असेल, आजोबा असतील, वडील असतील, तर त्यांचंसुद्धा तुम्हाला काय लागत असते, त्या ठिकाणी सर्टिफिकेट आवश्यक असते. जर असल्यास बरं, नसेल तर आवश्यकता नाही. जर असेल तुमच्यापैकी कोणी, तर त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जावं लागेल. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे, माजी सैनिक प्रमाणपत्र लागू असल्यास. म्हणजेच माजी सैनिक प्रमाणपत्र म्हटलंच तर अगोदरचे जे काही कोणी असेल, माजी ज्यांनी करून आलेले असतील ड्युटी, तर असे कोणी माजी सैनिक असेल तुमच्याकडे, तर त्यांचंसुद्धा सर्टिफिकेट तुम्ही घेऊन गेलात तरी चालेल. नसेल तर काही हरकत नाही. आणि लास्ट पॉईंट दिलेला आहे, पालकांची बदली झाली असल्यास, बदली आदेश लागू असल्यास. म्हणजे जर तुमच्या वडिलांचं किंवा आईचं
बदली झाली असेल, जे सर्व्हिसला असतात, ज्यांची बदली झालेली असेल, झेडपी शाळेत असतील, जिल्हा परिषदमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही मोठ्या पोस्टिंगवर असेल, तर अशा वेळेस त्यांची बदली जर झाली असेल आणि आपल्या शाळेत नवीनच जॉईन झाले असतील, तर अशा वेळेला देखील त्यांच्याकडनं तुम्हाला बदली आदेश त्या ठिकाणी दाखवावं लागेल. तर ह्या 13 गोष्टी तुम्हाला त्या आवश्यक आहेत. कशासाठी? 11वीच्या ॲडमिशन करण्यासाठी. तर आता 0 राऊंड संपत आलेलाच आहे. आता म्हणजे इन हाऊस कोटा पण ॲडमिशन करणं चालू आहे. जर तुम्ही सुरुवातीला जर कोणी काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल, तर उद्यापासून पुन्हा आणखी तुम्हाला आपली डायरेक्ट ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजला हजर राहावं लागेल, की तुमचं ID पासवर्ड तुमच्याकडे असतो, तर तो ID पासवर्ड त्यांना दाखवा आणि त्यावर तुमचं लगेचच काय होते, ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल. त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर मेरिट लिस्ट या कोट्यातले संपले की नंतर फर्स्ट राऊंड सुरू होईल. घाबरून जायचं कारण नाही आहे. तर तुम्ही केव्हाही ॲडमिशन करू शकता, फक्त राऊंड संपायच्या आधी. ठीक आहे. चला, तर आणखी कोणती माहिती आणखी या व्हिडिओमध्ये आलेली असेल तर तुम्ही ती बघून घ्या, की जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट कामी पडेल.